अशा तऱ्हेने आपण आता भैरवगडाच्या वरती पोहोचलेलो आहे. आता इथं मंदिर आहे भैरव देवाचं आणि आपण त्याचं दर्शन. ते दोन्ही साईडला खोलदरी आहे, इकडे पण या साईडला या साईड इकडून खालून असं चढून वरती आल्याच्या नंतर आपण पण सचिन आणि संदेश येतोय चालत. आपल्याला इकडं जायचं आहे आणि पण इथे पॉईंट असल्यामुळे इकडे खाली एक दरी, इकडनं वरती येण्याचा रस्ता आहे आणि इकडे फोटो शूटसाठी सगळेजण जातात. इकडे एक पॉईंट आहे, तिकडे 4 जण उभे आहे. पॉईंटवर जाऊया. चा ब्लॉग आहे तो होणार आहे भैरवगड, तो आहे मोरुशीमध्ये नगर कल्याण हायवेला. आता सकाळचे वाजले आहेत 8 निघालो आहे मुंबईवरून. चलिए शुरू करते हैं. मोरुशीमध्ये आलेलो आहे भैरवगडावर. इकडे बघा किती खोलदरी आणि ह्या साईडला आहे गड, तिकडे चढायचे ना. पुन्हा बघा आम्ही वरच्या डोक्यावर साईडला बघा तरी खोले छोट्या वाटेत आम्ही एक लाख टोकावरती जे आपण मास्टर घाटामध्ये आपल्याला आणि घाटाचा कडा दिसतो त्या पॉईंटला येऊन पोचलेलो आहे. पाहू शकता की धोक्यामुळे खाली काही दिसत नाही. अजून थोडं हे बघा लास्ट टोक आहे ते. हे आहे लास्ट पॉईंट. टॉप आहे तरी बघा मस्त पावसाचा आनंद घेतो मी. हे बघा माझ्यासोबत आहे हा विनायक आपल्याबरोबर आलेला आपल्या भैरवगडावर घेऊन मोरुशीमधून. बघा पाऊस चालू आहे, तर पाऊसच भिजतोय. छत्री तिकडे ठेवून आला जायचं आहे दुसऱ्या पॉईंटला, त्या साईडला भैरवगडाकडे जाणार आहे आपण. आणि पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल तर मोठा असा धबधबा आहे खालच्या साईडला. पण आता हे धुकं दिसतंय तुम्हाला चारी साईडला. तिथल्या जमिनीपासून 2000 मीटर दिसतंय आणि त्यामुळे आपल्याला काही दिसत नाही. जर दुसरं हटलं तर थोड्या वेळाने थोडंफार काहीतरी दिसेल. भैरवगडाचा मेन साईडचे लोक पाहून झाले तर आपण ईस्ट साईडला पुढे जाणार आहे. त्याला जाऊया. आपल्या मागे यही नहीं अभी और सुनिए. मस्त जोक मारा रे. हात सगळे हलकट हात. हे बघा इकडे खाली लोक आहे भरपूर आणि इथे ते आहे धबधबा. हे बघा आपण काढलेलं आहे आपल्या मागे. खाली बघा वॉटरफॉलचा धबधबाचं पाणी त्या मागून बघा इकडे ह्या पॉईंटला आपण जाऊन आणि इकडून पाणी येते खाली मागून. जबरदस्त फोटोच काढत नाही. आपल्या मागून वाट काढत मागे पाणी चालू आहे. तिथून खाली ती दरी अशा तऱ्हेने आपण आता भैरवगडाच्या वरती पोहोचलेलो आहे. आता इथं मंदिर आहे भैरव देवाचं आणि आपण त्याचं दर्शन करणार. आणि बघूया तिथे तो चुळका जो आहे तो वरती जाण्यासाठी काय रस्ता दिसत नाही आहे. आणि खूप बघा वातावरण पूर्ण ढगाळ आहे. वरती आम्ही आलेलो आहे पण आता काहीच कळणार नाही. 2000 फूट वरती आलेलो आहे.
पण बघा असं वाटतं कास पठारावर आलोय आणि पठारावर आणि इथे बघू शकता थोडीशी गवती चहा पण आहे. चलो भाई देखो अपने क्या करना. हे बघा इथे गवती चहाची झाड आहेत. ओरिजिनल गवती चहा आहे. एक नंबर वास येतोय. प्रॉपर नॅचरली गवती चहा आहे. हे पाण्यात उकळायचं आणि फक्त गरम पाण्यात प्यायचं. गरम पाण्यात उकळून प्यायचं. काढा करायचा याचा काढा आणि करून प्यायचं. प्यायचा. गवती चहा आणि गुळ. आम्ही फक्त एक पान तोडले पण त्यात एवढा छान असा सुगंध येतोय की पाहून चहाची आठवण झालेली आहे. बघा कोयते बिते घेऊन यावं लागतं तिथे. अच्छा. पूर्ण धुक्यामध्ये डोंगर बघा झाकून गेलेला आहे. तर आपलं भैरवनाथाच्या गडावरती दर्शन झालं. आता आपण जे दुसरं मंदिर आहे त्यांचं तिकडे जाऊन दर्शन घेणार आहे. इथे हे बघा इथे सोनखेळ आहे. इथे औषधी मानली जाते होती. पूर्ण आपण सह्याद्रीच्या जंगलात आहे आणि आता आपण एवढा 2000 म्हणजे फुटावर वरती आलोय पण असं काही जाणवत नाही. थकवा नाही काय नाही. एकदम फ्रेश एअर आहे. फ्रेश हवा. वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता किती हिरवगार आहे. ती आणि बघा आता ही झाडी आणि हे एक जिथून आपण चाललोय ती झाडी बघा बघा आता आम्ही कशी ते वाटते. किंवा आपल्या मागे ते घनदाट जंगल जंगलातून ट्रेक करत करत चाललेलो आहे. बघा एकदम जबरदस्त रोड आहे. मस्त वाटतं बघा. बघा, आम्ही चाललोय जंगलामध्ये. जंगल ट्रॅकिंग चालू झालेली आहे. हे बघा, बघा ना म्हणजे आपण हे जंगल पण होतंय आपलं सफारी आणि ट्रॅकिंग पण झाली. गडावर गड आपलं पण भैरवगडाच्या शिवलिंगाच्या दर्शनाला. माझ्या पार्टनरशिप मध्ये ब्लॉग त्याच्यामध्ये जो अर्धा जो रेव्हेन्यू येणार आहे तो सचिनच्या अकाउंट वरती ट्रान्सफर होणार आहे. पैसा ही पैसा होगा. भैरवगडावर जाण्यासाठी हा ट्रॅक करून चाललेला आहे. हे पूर्ण डोंगरावरती आहे पण रस्ता प्लेन आहे. आता दुसऱ्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे पुढे. बघा मुंग्यांनी कसं मोठं असं वारूळ बनवलेलं आहे. हालचाल बघा किती. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती जोरदार पाऊस नाही हवा चालू. टावरच्या टोकापर्यंत चालत आलोय आम्ही. काहीसा असा रोड आहे इथून जाण्यासाठी आणि हे धुक्यामध्ये दिसतोय तो सुळका आहे. हवा बघा किती जोरात चालू आहे. तेव्हा इथे वरती धुक्यामध्ये आहे सुळका. सचिन वरती गेलेला आहे. सुळक्यावरती पोहोचलाय तो. सुळका. पाऊस पण जोरदार पाऊस चालू आहे. महादेव महादेव जय शिवाजी जय शिवाजी. महादेव महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हे ट्रॅकर्स इथेच थकलेले आहेत. त्यांना वरती जाण्याची हिंमत झाली नाही सुळक्याचं रूप पाहून. इथून माघार घेऊन रिटर्न निघाले आहे. तिथून अशा ठिकाणी आम्ही उभे आहे. खडतर असा ट्रॅक करून वरती आलेलो आहे. हे बघा आपल्यावरती दिसतोय तो आहे बघा भैरवगड. तो सुळका. सुळका हा जो आहे तो. तिथून
एकदम वरती जाण्यासाठी रेपलिंग वगैरे पाहिजे काय आम्ही जास्त वर risk नाही जाण्यासाठी. घेऊ शकत. आपल्याकडे काही आम्ही नसल्यामुळे trackers आम्ही नाहीये. रिक्स नाही घेत. सिंधी ते बसलाय थोडक्याच्या खाली. सुळक्याच्या खाली आहे तो वरती सचिनच्या सुळका आहे. वरती हा सुळका. संदेश, हा संदेश, सचिन, बबलू, गणपत, मागे गणपत, वैभव आणि विनायक आणि वैभव. नाही ही सर्व जणांनी आपल्याला आज भरपूर मदत केली आजच्या ट्रेकिंग साठी. भैरवगडावर आलोय आणि भरपूर वरती आलोय. भैरवगडावरती वरती येण्यासाठी त्यांनी आपल्याला हो बजरंग. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव, हर हर महादेव. नवीन नवीन गाड्यांचेच व्हिडिओ येणार आहे, त्याच्या पुढचे ट्रॅक आणि सगळी माहिती तुम्हाला आम्ही त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. जय शिवराया. जय शिवराय. खाली घे, खाली घे. जय शिवराय, जय जिजाऊ. आम्ही आता भैरवगडाच्या म्हणजे टोकावर वरती आलेलो आहे आणि भैरवगडाचं जे मंदिर आहे ते जस्ट खालीच राहिलेलं आहे. ते आम्ही तिथं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर शिवलिंगाचं दर्शन घेतलं. महाशिवरात्रीला इथे दर्शनासाठी भरपूर भाविक येतात आणि खूप गर्दी जत्रा भरते इथे आणि इतर वेळेसही सगळे लोक दर्शनासाठी येत असतात इथे. पण आज पाऊस आणि धुके जास्त असल्यामुळे लोकांची गर्दी नाही जास्त दिसत. पण आता ते मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर जे ट्रेकर्स येतात, तर आम्ही ट्रेकर्स नसल्यामुळे आम्ही वरती जाऊ शकत नाही कारण आमच्याकडे ते साहित्य नाही आहे ट्रेकिंग करायचं. आणि हे ट्रेकरसाठी जे लोक येतात ते वरती इथे हा जो सुळका दिसतोय त्यामध्ये आता गेलेला आहे आणि हा याच्यावर तो ट्रेकर सगळे ते सुळ्याच्या वरती जाऊन आपले कसरती दाखवत असतात. आम्ही तिथपर्यंत नाही जाऊ शकत, पण आम्ही भैरवगडाच्या मंदिराच्या आणि त्या सुळ्याच्या पायथ्यापर्यंत भरपूर वरती आलेलो आहे. या भैरवगडावर येण्यासाठी कल्याण माळशेज घाटात येताना मोरुशी गाव आहे. त्या मोरुशी गावात भैरव धाबा आहे, त्याच्या बाजूने उजव्या साईडने वरती येण्यासाठी रस्ता आहे. तर कल्याणपासून येण्यासाठी माळशेज घाट आणि नगर कल्याण चढण आहे. बसने पण येऊ शकता तुम्ही. वरती येण्यासाठी कमीत कमी 2 तास लागतात. पण जर तुम्ही एन्जॉय करत येत असाल, फोटोशूट करत असाल आणि तुम्हाला काही घाई नाही तर तुम्ही 3 तासात आरामात वरती पोहोचू शकता. कहाँ गया उसे ढूंढो. हाय हाय इतना सुकून. दुआ है गेरुआ, राजे को दिल से है दुआ. A few moments later. हे बघा बसून 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 उतरायचं काम चालू आहे. वयोवृद्ध आलो का गोवाटा? 1 hour later. हे बघा कसं धुकं आलेलं आहे रस्त्याने. आता मस्त खडका दगडावर बसतोय आणि ढग एवढे आलेले आहेत की तुम्हाला बघा पुढचं एवढी दरी आहे पण ती बिलकुल दिसत नाही. बघू शकता कसं धुकं आहे इकडे. धुकामय परिसर काय झालाय मस्त सर्व. नजारा आहे. चला आता परतीला परतीच्या प्रवासाला लागूया. सुरू करूया. घाटाचा रोड आहे. घाटाचा रोड आहे. आणि तुम्हाला कशी माहिती वाटली जर आपण वरती आल्याच्या नंतर? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ आपण इथे एंड करत आहे कारण की आता संध्याकाळचे 4 वाजत आलेले आहे. आपल्याला रिटर्न मुंबईला पण जायचं आहे इथून. त्यामुळे हा व्हिडिओ इथे एंड करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय, टेक केअर. वो है मेरी भवानी.